मम्मी आज काय स्पेशल? आता गटारी येते मग मी मटन चंपारण बनत आहे. मटन चंपारण? हो, चकोट लागेल काय? तू फक्त खायचं काम कर रे. चला आता सुरुवात करूया रेसिपीला. चला आता कांदे कापून घेऊया. कांदा उभो कापून घ्या हो. आता आपण याच्यावर वापरणार आहोत घरगुती मसाला आणि घरगुती गरम मसाला. मिरची पण उभी उभीच कापून घ्या हो. चला आता आला लसूण पेस्ट करून घेऊया. या मी राईचं तेल घेतलाय ते कढावणे घेत आहे. जराशे तेलाशी वापरून घ्यायला लागले नाही का बाजूला करा तेल आणि थंड करीत ठेवा. या आता मी मातीचा भांडा घेतलाय. पहिला आपण हांडीन कारल्याला तेल घालूया. आता खडा मसाला टाकताय, आलं लसूण पेस्ट टाकताय, मिरची टाकताय, घरगुती मसाला टाकताय, आपला घरगुती गरम मसाला, कांदा मसाला व्यवस्थित चुरून घ्या. आता मटणाला हळद लावून घेताय. आता मीठ टाकताय. आता मटण मातीच्या टोपान टाकताय, कोथिंबीर टाकताय. आता सगळा मिक्स करून घेताय. या आता सगळं असा कालवून घ्या. मटणाला सगळं मसाला लागलो पाहिजे. आणि आपला मसाला टाकला नाही तर दुसरा मसाला टाकायची गरज नाही, कारण का आपल्या मसाल्यात सगळे मसाले टाकलेले असतात. या मटणात आपण अख्खे लसूण टाकूया. जेव्हा मटण होल नाही तेव्हा अख्खे लसूण खायला मस्त वाटते. आता मी गव्हाचं पीठ घेतलाय, मातीचा भांडा टाक करायला. त्याच्या दमाने ते मस्त शिजेल. चला आता मटण मंद आगीवर 1.5 तास शिजवून घेऊया. चला आता मटण शिजते तवशात आपण रोटी भुजून घेऊया. चावलाची रोटी कोली पद्धतीची कोणाला शिकायची आहे त्यांची कमेंट करून सांगा. चला आता 1.5 तास झालोय. मटण उतरून घेतलाय. आता देखूया कसा झालाय ते. तर अशा प्रकारे तयार आहे आपलं चंपारण मटन. एकदम भारी असं झालेलं आहे. ह्याचा सुगंध तर एवढा सुटलाय कारण त्याच्यामध्ये वापरलाय आपला मस्तपैकी घरगुती मसाला आणि सोबत टाकलेला आहे तो म्हणजे गरम मसाला. त्याने अजून ह्याची चव वाढणार आहे मला माहितीच आहे. पण आपण टेस्ट करून बघूया कसं झालंय ते मटन चंपारण. लिंबू, थोडासा कांदा, रोटी बिटी काय मी खाणार नाही, तिला देन ठेवायला. तर खाऊया आपण बाव. वा वा वा, अप्रतिम, एकदम ज्युसी. तुला पाहिजे नी? पण आज काय आहे गुरुवार, मी वार देखून म्हणताय मटण मिटण हिला खायला नको भेटला पाहिजे म्हणून. सो एकदम भारी झालंय. म्हणजे हात पण भरले खाता खाता. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. एकदम भारी असं झणझणीत मटन चंपारण तुम्ही देखील नक्की करा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आम्ही आता मटन खापीत आहोत. तुम्ही गटारीला नक्की करून बघा. आणि हो, जर तुम्हाला आपले नलिनी काकूंचे घरगुती मसाले मागवायचे असतील तर www.nalinikaku.com वरती जा आणि डायरेक्टली मागवा. तिथे डायरेक्ट असे सोपे लिंक आहेत, ते क्लिक करायचं, कुठला हवा आहे तो ऑर्डर करायचा, घरी तुमच्या 5 ते 6 दिवसात पोहोचून जाईल. चला तुम्ही देखील नक्की बनवा गटारीला मटन चंपारण. बाय बाय.